कट करून घेऊया आपण. टक्स मारूया आपण आता. ब्लाऊजचं बॅक टक्स हे बघा, डिझाईन आहे ना 5.5 पर्यंत डिझाईन येते ही. तर आपल्याला टक्स इकडं मारावे लागेल 6.5 वर, अर्धा इंच इकडे, अर्धा इंच इकडे. आणि टक्स आपल्याला 4.5चा घ्यायचा आहे. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी टेपचा वापर केला आहे, पण हे कैचीने थोडंसं असं करा आणि हे इकडे असं मार्किंग. ठीक आहे, म्हणजे दोन्हीकडे टेपचा प्रत्येक वेळेस वापरच करावा असं काही नाही आहे. ठीक आहे, आपण टक्स घेऊया. त्याच्यानंतर आतला हा भाग कॅनव्हासने करूया. सुरुवातीला अजून लास्टला पक्की शिलाई मारणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला कॅनव्हासवर दाखवते कसं बनायचं ते. हे बघा, असा कॅनव्हास घ्या. त्याच्यानंतर बरोबर इथं हाताला तर त्या हिशोबाने मार्किंग करून घ्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायचं आहे. इथून 1/2 इंचाचा कपडा एक्स्ट्रा ठेवायचा आपल्याला. कारण की जास्त डीप नाही बोललेली ती, आणि ऑलरेडी डिझाईन ब्रॉड बनवलेली त्याच्यामुळं. तर मी तुम्हाला हे दाखवते. तर असं कट करून घेतलं आहे. इस्त्री आणलेली नाही आहे, त्याच्यामुळं डायरेक्टलीच मी शिवून घेते. पण इस्त्री केलेलं चांगलं राहील. तुम्ही करते वेळेस इस्त्रीच करा कॅनव्हासला.
कपडा इकडं तिकडं सरकू नये किंवा डिझाईन एडी वाकडे होऊ म्हणून आधीमध्ये एक टीप मारायची. असं कोपरे वगैरे असेल तर सुई आतमध्ये ठेवत जावं आणि मग कपडा फिरवायचा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. कॅनव्हासच्या वर शिलाई नाही मारायची आपल्याला, कॅनव्हासला चिटकवून. आपली शिलाई मारून झालेली आहे, त्यामधून आपल्याला कपडा कट करायचा आहे. कदाचित व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून थोडंफार मी स्पीडमध्ये करेन किंवा जे मेन आहेत तेच दाखवेन, बाकीचं डिलीट करेन. तर हे इथं ह्या कोपऱ्याला पण कैची मारून घ्यायची. स्क्वेअर पंचकोनी वगैरे असे नेक असेल ना तर असे मध्ये जे प्लेन असते स्ट्रेट लाईन तर तिथं कैची मारायची नाही. ज्या ठिकाणी राऊंड नेक वगैरे येतो किंवा कर येतो तर त्या ठिकाणीच आपल्याला कैची मारायची. तर मी इथे पण मारते.